नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदी अमेरिकेला शरण गेलेले आहेत आणि इतकी लाचारी सुरू झालेली आहे की आणि हे संपूर्ण परराष्ट्र मंत्रालयाचं इतकं भयंकर अपयश आहे आणि हे सगळं अपयश भारतातली माध्यमं, मुख्य माध्यमं लपवण्याचा प्रयत्न करतायत. पण वारंवार ते उघडकीस येत आहे, वारंवार, आणि त्याच्यातून देशाची नामुष्की होते आणि भारतातल्या माध्यमांची काय अवस्था आहे हे सुद्धा या निमित्ताने जगाला कळायला लागलेलं आहे. हे सांगायचं कारण आहे, आपल्याला हे सगळं माहितीये की डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 60 वेळेला उच्चार केला की भारत पाकिस्तान मधलं सीज फायर हे त्यांनी घडवलं, पण याच्याबद्दल भारताकडून काहीही अजूनपर्यंत अधिकृतरित्या स्टेटमेंट आलेलं नाही. आता आजचीच बघा तुम्ही दिव्य मराठीने छापलेली बातमी. ऑपरेशन सिंदूरने हादरला होता पाकिस्तान, पाक अमेरिकेला केली 60 वेळा विनवणी, ही बातमी आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूर चालू असताना जे काय चाललेलं होतं की म्हणजे आता या दिव्य मराठीचा हा कोण दिव्य पत्रकार आहे मला माहित नाही, ज्याला इंग्रजी येतं की नाही हे पण मला कळत नाही खरं तर. आणि म्हणजे ठीक आहे, टेलिव्हिजन चॅनल्सचा आपण समजू शकतो की हे अर्णब गोस्वामी असेल किंवा आणखीन राहुल कंवल असेल किंवा त्या पद्धतीचे जे बाकीचे पत्रकार आहेत की ज्यांनी इस्लामाबाद ताब्यात घेतलं होतं, तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख हा पळून गेला होता पाकिस्तान सोडून वगैरे वगैरे. पण उर्वरित जगामध्ये तशा पद्धतीने बातम्या होत नाहीत ना, आणि कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी याच्यातलं वास्तव समोर येतं. आता सुहासिनी हैदर ही पत्रकार जी गेली कित्येक वर्ष, कित्येक दशक इनफॅक्ट फॉरेन अफेअर्स कव्हर करते. म्हणजे ती CNN IBN चॅनलला आधी करत होती, नंतर द हिंदूला करत होती. आणि दुसरी गोष्ट, सुहासिनी हैदर ही सुब्रमण्यम स्वामींची मुलगी. सुहासिनी हैदरनी एक्स वरती म्हणजे जुन्या ट्विटरवरती एक ट्विट केलेलं आहे. ते ट्विट काय केलेलं आहे बघा. सुहासिनी हैदरनी त्या ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की भारतातर्फे, भारताच्या एम्बसीतर्फे, परराष्ट्र मंत्रालयातर्फे, व्हाईट हाऊस मधल्या चीफ ऑफ स्टाफ सुझी वाईल्स, त्याच्यानंतर जेमिसन ग्रीर आणि रिकी गिल यांच्याबरोबर नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, अमेरिकेचं नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याच्यामध्ये भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर भेटी मागत होते, त्यांच्याबरोबर लॉबिंग करण्याचा प्रयत्न करत होते वगैरे. हे त्याच वेळेला ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला हे त्या ट्विटमध्ये म्हटलंय. त्याच्यानंतर हा पुढचा फोटो बघा. आता याच्यामध्ये हे अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे, आणि म्हटलेलं म्हणजे काय, रिकी गिल हा जो अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचा अधिकारी आहे, या रिकी गिलला नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचं अवॉर्ड, ऑनर दिला गेला फॉर द रोल इन भारत इंडिया पाकिस्तान सीज फायर. म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर घडवण्यामागे रिकी गिल यांनी जी भूमिका निभावली त्याच्याबद्दल त्यांना अमेरिकेमध्ये पुरस्कार दिला गेला. ते अमेरिकन सरकारचेच एम्प्लॉई आहेत. म्हणजे याच्यातून आणखीन एकदा सिद्ध झालं की कशा पद्धतीने भारत हे सीज फायर होण्यासाठी अमेरिकेबरोबर लॉबिंग करत होता. आता या बातम्या दिव्य मराठी सारख्या लोकांनी ज्या दिलेल्या आहेत त्या ह्याच्यातला वेगळा भाग आहे. पण अमेरिकेच्या कायद्यानुसार तिथला जो फॉरेन एजंट रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे, फारा ज्याला म्हटलं जातं, त्यानुसार इतर देशांसाठी म्हणून ज्या एजन्सीज काम करतात, लॉबिंग फर्म्स काम करतात, त्या लॉबिंग फर्म्सला दर 3 महिन्यांनी डिक्लेरेशन्स द्यायला लागत असतात. आता यांनी जी डिक्लेरेशन्स दिली भारतासाठी लॉबिंग केल्याबद्दल, ती डिक्लेरेशन्स तुम्ही बघा, ती मुद्दाम डाउनलोड केली आहेत. त्यात काय म्हटलेलं आहे, पहिला फॉरेन प्रिन्सिपल म्हणजे कोणासाठी काम केलं, द रिपब्लिक ऑफ इंडिया, डेट, कॉन्टॅक्ट कोणाला केला, मेथड काय होती कॉन्टॅक्ट करण्याची, कॉल केला, ईमेल केला, डिनर केला, त्याच्यानंतर पर्पज काय. आता याच्यामध्ये तुम्हाला आता तिथं उलट्या तारखा लिहितात, म्हणजे पहिले महिना लिहितात मग तारीख लिहितात, त्यामुळे 5 मेचं तुम्हाला दिसेल.
5 मेला ऑपरेशन सिंदूर संपलेलं नव्हतं. 5 मेला रिकी गिल, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल, कॉल. हे जे सगळं आहे या तारखांप्रमाणे दिसतंय ते 10 मे सीज फायरचा दिवस. 10 मेला हे सगळ्यांचा संपर्क रिकी गिलशी केला, त्या जेमिसन ग्रीरशी केला अँबॅसेडर, त्याच्यानंतर स्टीव्हन चुंगशी केला, सुझी वाईल्सशी केला. हे सगळं याच्यातून दिसतं. हे एक पान. हे दुसरं पान, पुढचं पान बघा. किती वेळेला कॉन्टॅक्ट केलाय? या एका पानावरती कमीत कमी 20 एक एंट्रीज आहेत. या आधीच्या पानावर तेवढ्याच होत्या. दुसऱ्या पानावरती 20 एक एंट्रीज आहेत. पुन्हा त्या सगळ्या एम्बसी ऑफ इंडिया मीटिंग, हे सगळं कोणाकोणाबरोबर मीटिंग, हे सगळं याच्यामध्ये दिसतं. हे तिसरं पान. आता हे जवळजवळ 60, 65, 70 मीटिंग्सचं भारत सरकारचं लॉबिंग करण्यासाठी जो केलेला प्रयत्न आहे त्या लॉबिंग फर्मनी अमेरिकन कायद्यानुसार, फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन ऍक्टनुसार, फारा याच्यानुसार केलेलं डिक्लेरेशन हे ऑनलाईन उपलब्ध आहे. आता हे पाकिस्तानचं बघा. पुढचं हे पाकिस्तानचं. हे 1 मे पासूनची याची सुरुवात आहे. समजा पहिले काय आहे? 1 मे रेअर अर्थ डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर 6 मेला इंडिया पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट. त्याच्यानंतर डायरेक्ट 15 मे ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर 5 ते 15च्या दरम्यान, 6 मे ते 15 मेच्या दरम्यान एकदाही पाकिस्तानतर्फे लॉबिंग केलं गेलं नाही अमेरिकेबरोबर. एकदाही. हे दिसतंय चित्रात. त्याच्यानंतर डायरेक्ट 15 मेला कॉन्टॅक्ट केलाय आणि मग रिक्वेस्ट टू कन्सिडर पाकिस्तान फॉर फ्युचर इव्हेंट्स, भविष्यातल्या घडामोडींसाठी, पोटेन्शियल ट्रॅव्हल प्लॅन्स, डिलिव्हरी प्रपोजल ऑफ द प्रपोज्ड बायलॅटरल मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU, हे सगळे कामं त्यांची काय आहेत बघा. कशासाठी त्यांनी कॉन्टॅक्ट केलाय. हे पुढे. हे दुसरं पान 2 वेळेला आहे. आणि या 2 वेळेला हा जो कॉन्टॅक्ट केलेला आहे, या 2 वेळेला केलेल्या 2 पानांमध्ये हा जो काही 12-13 वेळेला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि भारताने 60-70 वेळेला कॉन्टॅक्ट लॉबिंग केलेलं आहे. बरं, या लॉबिंगसाठी भारत सरकारतर्फे या लॉबिंग फर्मला दर महिन्याला $1.5 लाख दिले जातात. $1.5 लाख. म्हणजे विचार करा, जवळजवळ 1,35,00,000 रुपये दर महिन्याला या लॉबिंग फर्मला भारत सरकार देतं. याचा दुसरा अर्थ काय आहे? म्हणजे आतापर्यंत असं होतं का? मनमोहन सिंग हे थेट जाऊन भेटायचे. मनमोहन सिंगांचे जे परराष्ट्र मंत्री होते हे थेट कॉन्टॅक्ट करायचे या सरकारांबरोबर. हे मध्ये लॉबिंग फर्म का घ्यायला लागली यांना? याचा अर्थ अमेरिकन सरकार यांना ताकास्तूर लावत नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं तर. त्या एस जयशंकरला पण नाही आणि नरेंद्र मोदीला पण नाही. ते बायोलॉजिकल लोकांशी बोलतात, नॉन बायोलॉजिकल प्राण्याशी ते डायरेक्ट कशाला बोलतील? हे साधं आहे ना. आता हे मी का बोललो वाक्य हे सांगतो. याच्या पुढचं तुम्ही एक बातमी आधी, ही बातमी पण बघा. या बातमीमध्ये पण सांगितलेलं आहे की भारताने कशी लॉबिंग एजन्सी हायर केली होती ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान. इंडियन एम्बसी हायर्ड अ लॉबिंग एजन्सी ड्युरिंग ऑपरेशन सिंदूर. बरोबर. आता नरेंद्र मोदींनी केलेलं ट्विट बघा. आणि नरेंद्र मोदींनी केलेल्या या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे? पहिले की स्पोक टू माय फ्रेंड President Trump and congratulated him on the success of the historic Gaza peace plan. Also reviewed the good progress achieved in trade negotiations, agreed to stay in close touch over the coming weeks. टॅग केलंय पोटसला. पोटस हे अमेरिकन राष्ट्रपतीचं ट्विटर अकाउंट आहे, एक्स अकाउंट आहे. पोटस नावाने असतं ते. त्याच्यानंतर रिअल डोनाल्ड ट्रम्प हे जे त्यांचं पर्सनल अकाउंट आहे त्यालाही यांनी टॅग केलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त यांनी काय केलंय हे पुढचं पान बघा. ह्या दिवशी
जसं मी आधी सांगितलं की तारीख उलटली येतात. 9 ऑक्टोबरला इंडियन एम्बसीतर्फे म्हणजे या लॉबिंग एजन्सीतर्फे स्टीव्हन चुंग व्हाईट हाऊसचा आणि डॅन सर्विनो व्हाईट हाऊसचा अधिकारी या दोघांना कॉल केले गेले. कशासाठी कॉल केले? टू फ्लॅग सोशल मीडिया पोस्ट बाय प्राईम मिनिस्टर मोदी. याचा अर्थ हा की नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरती ही जी पोस्ट केली एक्स प्लॅटफॉर्मवरती, ही राष्ट्रपती ट्रम्प यांच्या नजरेस आणून द्यावी यासाठी म्हणून लॉबिंग फर्म काम करत होती. $1.5 लाख दर महिन्याला घेऊन की नॉन बायोलॉजिकल प्राणी जे काही ट्विट करतो ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या नजरेस आणून द्या, लक्षात आणून द्या, दाखवून द्या, निदान त्यांना सांगा की असं असं ट्विट केलंय. आणि आता परवा नरेंद्र मोदींबद्दल डोनाल्ड ट्रम्प काय बोलले, 20 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे. जमलं तर तोही बघून घ्या. Prime Minister Modi came to see me. Sir, may I see you, please? त्यांनी काय म्हटलं? प्लीज मला भेटाल का? असं डोनाल्ड ट्रम्प सांगतायत की नरेंद्र मोदी मला कॉन्टॅक्ट करून म्हणाले प्लीज मला भेटाल का? ऐकलं? ही झालेली आहे भारताची अवस्था. जो भारत रिचर्ड निक्सन सारख्या राष्ट्रपती असताना अत्यंत उद्दाम आणि उर्मट आणि हेनरी किसिंजर सारखा परराष्ट्र मंत्री असताना ज्या दोन अत्यंत उर्मट लोकांना 71-70 साली 1970-1971 या काळामध्ये इंदिरा गांधींनी जुमानलं नाही. 1970-71चा भारत आजच्या इतका सशक्त नव्हता. तो 2014 पर्यंत बनला. 2014 नंतर पुन्हा नरेंद्र मोदींनी त्याची वाट लावायला सुरुवात केली. पण तरीही जे काही उरलं सुरलं आता आहे तेवढी सुद्धा भारताची अवस्था स्थिती 70-71ला नव्हती. तरीही इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजरला जुमानलं नाही. पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकले. आणि आज भारताचं परराष्ट्र धोरण हे पॅरालिसिस झाल्यासारखं झालेलं आहे. पॅरालिसिस. तिथे व्हेनेझुएलावरती अमेरिकेने हल्ला केला, भारताकडून स्टेटमेंट नाही. त्या स्टेटमेंटमध्ये जे काढलं त्याच्यामध्ये अमेरिकेचं नावच घेतलं नाही. त्याला त्या सगळ्या घडामोडीला म्हणजे व्हेनेझुएलावरती हल्ला केला, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला आणि त्याच्या बायकोला अटक करून अमेरिकेला नेलं, अमेरिकेच्या न्यायालयात हजर केलं व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला. त्याच्याबद्दल भारत सरकार स्टेटमेंटमध्ये काय म्हणतं? रिसेंट डेव्हलपमेंट्स इन व्हेनेझुएला. म्हणजे ते व्हेनेझुएलामध्ये आलेलं डिझास्टर आहे त्याला भारत सरकार म्हणतं डेव्हलपमेंट इन व्हेनेझुएला. यात अमेरिकेचा चकार शब्दांनी उल्लेख करत नाही. अमेरिकेने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वावरती थेट केलेला हल्ला याचा धिक्कार करायला पाहिजे होता भारताने, पण तो दम नाहीये. या नॉन बायोलॉजिकल प्राण्यात तो दम नाही. त्यामुळे अमेरिकेचा धिक्कार करू शकत नाही. कारण नॉन बायोलॉजिकलचे प्राण अडकलेत पोपटामध्ये, गौतम अदानीमध्ये. त्या गौतम अदानीच्या विरोधात अमेरिकेचं वॉरंट आहे. आणि गौतम अदानी जर पकडला गेला तर याचं काय होईल? ही सर्वात मोठी चिंता. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की एका देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा उचलून आणतात ते गौतम अदानीला पण नेऊ शकतात. आणि तेव्हाही हा काही करू शकणार नाही. अत्यंत लाचार अवस्था झालेली आहे. रशिया पाकिस्तानला मदत करतोय, चीन पाकिस्तानला मदत करतोय, भारताला फाट्यावर मारतोय, बांगलादेश भारताला फाट्यावर मारतोय. हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे. रशियाकडून भारत ऑइल विकत घेऊ शकत नाही, जे आतापर्यंत घेत होता 6 महिन्यापूर्वीपर्यंत, गेल्या वर्षभरापूर्वीपर्यंत ते आता घेऊ शकत नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाट लागलेली आहे. अत्यंत कृत्रिमरित्या टिकवून ठेवलेला आहे 90च्या आसपास. आता तो 100 पर्यंत गडगडून जाईल.
इतकी वाईट अवस्था या देशाच्या परराष्ट्र धोरणाची या नॉन बायोलॉजिकल प्राणीने करून ठेवलेली आहे. आणि आता तो अत्यंत उर्मटपणाने जगभर भाषण करत फिरणारा एस जयशंकर कुठेच दिसत नाही. अमेरिकेमध्ये जी एप्स्टीन फाईल रिव्हील करण्यात आल्या, ज्या डिक्लासिफाय केल्या गेल्या, त्या एप्स्टीन फाईलच्या याच्यामध्ये याच्या मंत्र्यांचं नाव आलं ना. हरदीप सिंग पुरी, नरेंद्र मोदी, हे सगळं जे अश्लील कांड एप्स्टीननी केलं अमेरिकेत, त्याच्यामध्ये यांची नावं आली. आता कुठल्या तोंडाने अमेरिकेसमोर हा कणखरपणा दाखवेल? कोणाच समोर दाखवू शकत नाही. बांगलादेश समोर दाखवू शकत नाही, नेपाळ समोर दाखवू शकत नाही. ही अवस्था भारताच्या परराष्ट्र धोरणाची करून ठेवलेली आहे. म्हणून मुद्दाम हे चित्र ठेवलंय शरण. आणि कोणाला? डोनाल्ड ट्रम्पच्या सावलीला शरण. सावलीला सुद्धा घाबरतोय आता. ही भारताची अवस्था आज झालेली आहे. याचे येणाऱ्या काळामध्ये किती गंभीर परिणाम होतील आणि आणखीन काय काय भारताची लक्तरं वेशीवर टांगली जाणार आहेत याची कल्पना नाही. पण या सगळ्या अत्यंत निंदनीय, अत्यंत लाजिरवाण्या केलेल्या अवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे मला कॉमेंट करून तर नक्की सांगा आणि थोडा विचारही करा की आता तरी या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी आणि त्याच्या मातृत्व संघटनेनी, भाजपनी, RSSनी हा जो एक राष्ट्रवादाचा आणि धर्माचा गांजा या देशभरातल्या लोकांना घातलेला आहे गेल्या 12 वर्षापासून, त्याची नशा आता तरी उतरणार आहे की नाही? किमान आता तरी खूप नुकसान झालंय या 12 वर्षात. म्हणून अगदी कळकळीची विनंती की तुम्हाला काय वाटतं हे तर सांगाच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.